हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1903. बावाची या बळे आम्ही निर्बळ दुबळे, नाही आनिकाची सत्ता सदा समाधान चित्ता. तर्का नाही ठाव येथे रिगाव या वाव, एक छत्री राज तुकया पांडुरंग काज. 1903. आम्ही व्यवहारी जगात द्रव्यहीन दुबळे असलो तरी भावाच्या बळाने संपन्न बलवान झालो आहोत. आमच्या पांडुरंगाशिवाय कोणाची सत्ता चालत नाही. आम्ही नेहमी समाधानी चित्ताने राहतो. अयोग्याला तर्काला आमच्याकडे प्रवेश करण्याची संधी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाची एकछत्री सत्ता असल्याने त्या साम्राज्यात मी सुखी स्वतंत्र आहे. 1904. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता कोणत्याहुनी परता. बैसे ते येती न पाचारिता सर्व शक्ती, तुका म्हणे राहे तयाकडे कोण पाहे. 1904. देवावर अनन्य भक्ती असेल त्या भक्ती सामर्थ्यापुढे कोणाचे काही चालत नाही. त्या भक्ताची देवावर सुद्धा सत्ता चालते. त्याच्याशिवाय कोणी सुद्धा श्रेष्ठ असत नाही. जेथे हा भाविक भक्त असतो त्याच्याकडे न बोलविता वृद्धी सिद्धी सर्व शक्ती येतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा भक्त नित्य भजनानंदात तल्लीन असतो. त्याच्याकडे वर तोंड करून काळास कोण पाहतो. अभंग 1905. सत्तावरते मन पाळी विठ्ठलाची आन, आज्ञा वाहुनी शिरी सांगितले तेची करी. सरली से धाव न लगे वाढवावी हाव, आहे नाही त्यांचे तुका म्हणे कळे सांचे. विठ्ठलाच्या सत्तेने आवृत्त झालेले मन विठ्ठलाची आज्ञा शपथपूर्वक पाळणे त्याप्रमाणे आचरण करते. त्याला मी आज्ञा करतो ते ती निमूटपणे पाळते. आता या मनाची आपली धाव संपली, इच्छा सरल्या, विषय भोगाची हाव वाढवावी असे त्याला वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे आहे किंवा जे नाही ते सर्व विठ्ठलाचे आहे हे सत्य आता आम्हाला उमगले आहे. अभंग 1906. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे, आता चुकली खटपट झाड्या पाड्याचा भोगाट. आहे नाही त्याचे आम्हा काम सांगायचे, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. देव आम्ही जे खातो वस्त्रे वापरतो कारण निमित्ताने दुसऱ्यांना देण्याचा जमा खर्च तुझ्या नावाने करीत आहे. त्यामुळे आमच्या मागची खटपट चुकली. रोजचा जमा खर्च ठेवण्याचे काम आम्हाला करावे लागत नाही. ताळेबंद बरोबर किंवा चूक असा बोबाटा होत नाही. आमच्या जवळ काय आहे किंवा नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या मस्तकावर आमच्या संसाराचा भार घातला त्यामुळे आम्हाला चिंता नाही. अभंग 1907. आता बरे झाले माझे माथांचे निघाले, चुकली हे मरमर भार माथाचे डोंगर. नसता काही जोडी केली बहुते तडातोडी, झाला झाडा पाडा तुका म्हणे गेली पीडा. 1907. माझ्या माथ्यावरचे संसार ओझे उतरले हे फार बरे झाले. आता या संसाराची यातायात चुकली व डोक्यावरचे कर्तव्याचे इतर भार होते तेही उतरले, चांगले झाले. या संसारात सुखाच्या लाभाच्या प्राप्तीसाठी पुष्कळ खटपट केली. तुकाराम महाराज म्हणतात, संचिताचा हिशोब पूर्ण झाला, पाप पुण्याची झाडा झडती झाली, जन्ममरणाची पीडा संपली. 1908. संचितची खावे पुढे कोणाचे न घ्यावे, आता पुरे हे चाकरी राहो बैसोनिया घरी. नाही काम हाती आरानुक दिवस राती, तुका म्हणे सत्ता आता पुरे पराधीनता. 1908. संचितामध्ये जेवढे भोग आहे ते भोगून संपवावे, क्रियामान करून नवीन भोग उरू देऊ नये. आता या देहाची चाकरी पुरे झाली. आता स्वस्वरूपाच्या ठाई खुशालतेने बसू. आजपर्यंत इंद्रियांच्या आज्ञेत त्याच्या इच्छेप्रमाणे वागत होतो, आता ती जबरदस्ती उरली नाही. अहोरात्र त्याच्या इच्छा पुरवण्याच्या कामात वेळ मिळत नव्हता, समाधान नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, आता हे देहाची परस्वाधीनता पुरे. आता यापुढे आम्ही मुक्तपणे आचरण करू. अभंग 1909.
ज्याचे गावी केला वास त्यासी नसावे उदास तरीच जोडिले ते भोगे काही आघात न लगे वाढवावी थोरी मुके म्हणे तुझे हरी तुका म्हणे हे गोमटी दासान घालावी तुटी 1909 ज्या गावात आपण निवास करतो तेथील प्रमुख व्यक्तीबरोबरचे संबंध तणावपूर्व असू नये ज्यामुळे आपल्याला अर्थार्जन करण्यासाठी जो धंदा करावा लागतो त्यात व्यत्यय होत नाही म्हणून हे हरी या जगाच्या गावात राहून तुझ्याशी अलिप्तपणे कसे वागता येईल तुझे महात्म्य गाऊ आम्ही सदैव तुझेच आहोत असे म्हणत राहू तुकाराम महाराज म्हणतात देवा आपल्या भक्ताची हानी होऊ नये हे उत्तम तुमच्या गावात राहून आम्हाला जे समाधान मिळते त्यामध्ये खंड पडू देऊ नये. अभंग 1910 माझा तुम्ही देवा केला अंगीकार हे मज साचार कैसे कळे काहो काही माझ्याने अनुभवा विचारिता देवा आहे तैसा लौकिकाचा मज लाविसी आभार शिरोरत्न भार दुःखाचा हा तुका म्हणे नाही पालट अंतरी ते दिसे हरी ठकाठकी. 1910 देवा तुम्ही माझा स्वीकार केला हे खरे आहे असे मला कधी कळेल तुम्ही माझा स्वीकार केला असे तर त्याची प्रचिती का मला येऊ नये कारण यापूर्वी मी जसा होतो तसाच आहे. एक भक्त म्हणून माझा नावलौकिक तुम्ही वाढविल्यात त्याचे माझ्यावर उपकाराचे ओझे वाटते. पुष्कळ रत्ने एकत्र करून मस्तकावर मानला तर त्याचे वजनामुळे ओझे होते. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत अंतरात पालट होत नाही तोपर्यंत तुम्ही माझा स्वीकार केला असे म्हणाला तरी मी समजेन ही फसवणूक आहे. 1911 तोंडे बोलावे तरी ते वाटे खरे जीवे एरे वंचिजेना हे तुम्हा सांगणे काय उगवणी जावे समजोनी पांडुरंगा जेवी त्याची खून वाढीत्या अंतरी प्रीतीने हे भरी तरी चाली ते तुका म्हणे बहुपरीचे आदर अत्यंत व्यवहार संपादनी. 1911 मी तुझ्यावर जीवाभावाने स्नेह करतो असे तोंडाने बोलले तरच ते खरे वाटते. हे पांडुरंगा या प्रेमाच्या गोष्टी तुम्हाला उकलून सांगाव्या का तुम्ही मनीचे भाव समजून घ्याल आपण सर्वज्ञ आहात. भोजन करणाऱ्याला काय पाहिजे हे प्रेमाने वाढणाऱ्याला लगेच कळते ते सहजपणे पाहिजे ते पदार्थ घेऊन भोजन करणाऱ्याकडे जातो. तुकाराम महाराज म्हणतात काही सन्मानाचे प्रकार अत्यंत प्रेम असणाऱ्याचे असतात काही प्रकार लौकिकात बरे दिसावे म्हणून असते. 1912 न पालटे एक भक्त भोळाची भाविक ए रानास आहे पुढे पुण्यसरता उघडे नेने गर्भवास एक विष्णूची दास तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. 1912 जो भोळा एकनिष्ठ भाविक भक्त असतो तो कधीही बदलत नाही तो ज्या स्थितीत असतो ती भंग पावत नाही. पुण्याची पुंजी संपली की इतरांचा नाश होतो. गर्भवासाचे दुःख कष्ट माहीत नसलेला एकमेव हरिभक्तच असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा भोळ्या श्रद्धावानाच्या आदर्श स्थितीचे रहस्य म्हणजे केवळ विठ्ठलाचे नाम आहे तो त्याचा आधार आहे. 1913 मना एक करी मने मी जाईन पंढरी उभा विटेवरी तो पाहेन सावळा करीन सांगसी ते काम जरी जपसी हे वाक्य जरी जपसी हे नाम नित्यवाचे राम हरी कृष्ण गोविंद लागो संतांची या पाया कथे उल्हास गावया आलो मागावया शरण देई उचित नाचे रंगी वाहे टाळी होय साधर ते काळी तुका म्हणे मळी सांडोनिया अंतरीची. 1913 माझ्या मना मी सांगतो ते एक काम कर मी पंढरीला जाईन आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या श्रीहरीला डोळे भरून पाहीन असे नित्य म्हणत राहा. हरी कृष्ण गोविंद हे नाम वाचने नित्य जपशील तर मी तुझे म्हणेल ते काम करेन. संतांच्या चरणाला लाग हरिकथेमध्ये उत्साहाने भजन गायन कर यासाठी मी तुला मागतो ते तू योग्य प्रकारे दान कर. हरिभजनामध्ये तल्लीन होऊन भक्तिभावाने नाच हाताने टाळी वाजवून ताल धर. तुकाराम महाराज म्हणतात त्या भक्ती साधनामध्ये अंतरीचे विकार घालवून मन शुद्ध कर. 1914 न राहे क्षण एक वैकुंठी क्षीरसागर त्रिपुटी जायते ते दाटी वैष्णवांची धावणी भाविक गे माये भोळे गुणाचे आवडे तयाचे नाम घेता तयासी जो नातुडे कवनिये परी
तपेदानी व्रते थोरी म्हणता वाचे हरी रामकृष्ण गोविंदा 14 भुवने जया पोटी तो राहे भक्तांची एक कंठी करोनियासाठी चित्त प्रेम दोहींची जया रूपना आकार धरी नाना अवतार घेतली हजार नावे ठेवणी आपणा ऐसा भक्तांचा हा ऋणी पाहता आगमी पुराणी नाही तुका म्हणे ध्यानी तो कीर्तनी नाचतसे 1914 हरी वैकुंठात एक क्षणभर देखील राहत नाही त्याप्रमाणे लक्ष्मी गरुड शेष हे 3 ज्या ठिकाणी आहेत तेथेही तो राहत नाही तर अनेक वैष्णव एकत्र येऊन हरी गीत गातात तेथे हा धावत जातो भोळा भाविक गुणी असा हरिराम कृष्ण गोविंद असा नाम उच्चार ऐकून प्रसन्न होतो हा भोळा देव तप दान व्रते अशा कठीण साधने करून प्राप्त होत नाही तो केवळ रामकृष्ण हरी गोविंद असे नामस्मरण केले की धावत येतो 14 भुवने ज्याच्या पोटात सामावली आहेत तो नामरूपाने भक्तांच्या कंठात राहतो भक्तांचे प्रेम घेतो व तो बदल्यात आपले चित्त देतो अशा प्रकारे प्रेम आणि चित्त यांची देवाणघेवाण करून नेहमी भक्तांच्या जवळ राहतो रूप निराकार असलेल्या हरीने वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला हजारो नावे लिहवली तुकाराम महाराज म्हणतात असा हा भक्तांचा ऋणी आहे शास्त्र पुराणात वर्णिलेल्या शब्दात हा सापडत नाही योगी निरंतर याचे ध्यान करतात पण तेथे याचा शोध लागत नाही पण ते हरी कीर्तन चालले असते तेथे हा प्रेमभराने नाचत असतो अभंग 1915 स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारनिके करोनी तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा 1915 मुखाने विठ्ठल विठ्ठल गात अत्यंत सोप्या वाटेने आपण जाऊ चला तुम्ही आम्ही आपण सर्व खेळी मेळीने नामघोष करीत आनंदाने वाटचाल चालत जाऊ चला झेंडे कुंचे गरुडाच्या पताका असा उत्तम शोभिवंत साच शृंगार करू तुकाराम महाराज म्हणतात थेट वैकुंठाला जाण्याची ही वाट सरळ नीट आहे आणि जवळची आहे 1916 आनंदाच्या कोटी सांठवल्या आम्हा पोटी प्रेमा चालिला प्रवाहो नाम ओग लवलाहो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण गडी ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर 1916 आमच्या अंतरात विविध प्रकारच्या आनंदाचे कोट्यावधी प्रकार भरले आहेत आमच्या मुखातून भक्ती प्रेमाचा प्रवाह नामघोष करीत जलद गतीने वाहत आहे रामकृष्ण नारायण या नामाचा अखंड ओघ सुरू आहे तुकाराम महाराज म्हणतात आमचा हा प्रेममय हरिनाम आनंदपूर ऐहिक आणि पारलौकिक तीरावरून समानपणे नित्य वाहत आहे 1917 चहाडाची माता व्याभिचारिणी तत्वता पाहे संतांचे उने छिद्र छळावया सुने जाणो त्याच्या बाचे काही सोडिले गाठींचे तुका म्हणे घात व्हावा ऐसी जोडी मात 1917 चहाडखोराची माता व्याभिचारी असते असा मनुष्य संतांचे उणे दुने काढतो त्यांना त्रास देण्याची संधी शोधतो तो पूर्वाश्रमी कुत्रा असला पाहिजे जणू काही संतांनी याच्या बापाच्या मालकीचे जबरदस्तीने काढून घेतले तुकाराम महाराज म्हणतात असा दुर्जन चाडखोर घात करण्याच्या गोष्टी बोलत असतो 1918 सापे जासी खावे तेथे प्राणासी मुकावे काय लादला दुर्जन तोंडावरी तुमके जन विंचू हानी नांगी अग्न लावी आनिका अंगी तुका म्हणे जाती नरका पाऊले चालती 1918 साप ज्याला दंश करतो तो एकटाच मरण पावतो पण दुर्जनाच्या घातपात कारवाया करण्याने अनेक निरपराधांचा घात होतो यामध्ये दुर्जनाला काय लाभ होतो लोक त्याला तोंडावर निर्बत्सना करतात त्याप्रमाणे विंचू चावलेल्या जागेची भयंकर आग होते विंचवाला त्यात काही फायदा होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशी पापकर्मे माणसे आपल्या पायाने नरकाच्या वाटेकडे चालत जातात 1919 अभंग 1919 खडा रवाळी साकर जाला नामाची फेर न दिसे अंतर गोडी टाई निवडिता तुम्ही आंबे पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा चाळविले जगा मी हे माझे यासाठी पायी हाती नाकी शिरी हेम राहे अलंकारी मुसे आल्यावरी काय निवडे वेगळे निजली या लाभ हानी तोच खरी
ते स्वप्नी तुका म्हणे दोन्ही निवारली जागता. 1919. पिठी साखर किंवा खडी साखर हा साखरेमध्ये नामाचा फरक आहे. गोडी चाखताना यामध्ये भेद दिसत नाही. मग देवा पांडुरंगा तुमच्या आमच्यात फरक काय तो सांगा. मीपणाच्या भ्रमात आम्हाला गुंतवून टाकता. देहावर विविध अलंकार घातले, त्याची वेगळ्या ठिकाणी भिन्न नावे असली तरी ते सर्व एका मुशीत घातली आणि आटविले तरी त्याचे सोनेच होते, वेगळेपण राहत नाही. स्वप्नातले लाभ आणि हानी स्वप्नात खरी वाटतात, जागृतीत आल्यावर त्याचा भ्रम निराश होतो. त्याप्रमाणे अज्ञानात पांडुरंग आणि जीव यांच्यात भेद दिसतो. आत्मज्ञान झाल्यावर भेदाचा पडदा दूर होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.